गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या दरात 1300 रुपयांची घसरण झाल्यानं ग्राहकांना काही का असेना थोडासा दिलासा मिळालाय। सोन्याच्या दरात आणखी घसरण व्हावी अशी अपेक्षा ग्राहकांनी यावेळेला व्यक्त केलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना आपण पाहिलेलं आहे। जागतिक पातळीवर आर्थिक युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सोन्याच्या व चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे। आपण जर बघितलं तर जळगाव शहरातील सराफा बाजारात आपण आहोत। नवरात्री उत्सव चालू आहे तरी देखील सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांमध्ये कुठेतरी संभ्रमण तयार होत आहे। कालचा जर सोन्याचा भाव बघितला तर 17,700 रुपये इतका सोन्याचा भाव होता। मात्र गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या भावात कुठेतरी घसरण झाल्याची पाहायला मिळते आहे। 1300 रुपयाने सोन्याचा भाव हा कमी झालेला आहे। याच्या मागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेऊया। आपल्या सोबत सोने तज्ञ जे आहेत सुनीलजी बापना ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार, आजचा सोन्याचा भाव जीएसटी सह किती आहे आणि गेल्या 24 तासात 1300 रुपयाने सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे? कालपेक्षा सोन्याचा भाव, नमस्कार सर्वांना। कालपेक्षा सोन्याचा भाव आज जवळजवळ 1200 रुपये कमी जास्त होऊन राहिला आहे, कमी झाला आहे। आणि चांदीचे भाव 1,36,000 होते, जीएसटी सगट 1,40,000 रुपये। कालपेक्षा थोडाफार दोघं वस्तूमध्ये मेटलमध्ये भाव कमी झाले। निश्चितच जर आपण बघितलं तर आगामी काळात काही दिवसांवरच दसरा आणि दिवाळी हा सण येत आहे। त्या पार्श्वभूमीवरचा जर विचार केला तर सोन्याच्या भावात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। आर्थिक युद्धजन्य परिस्थितीवर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांवर हे भाव ठरत असतात। आगामी काळात सोन्याचे भाव अधिक वाढण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।